नागपुरात उद्या होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत आणि विविध पक्षांच्या नेत्यांना सहभागी होण्याचं निमंत्रण दिले। मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे असल्याने त्यांना रामभक्त आणि कारसेवक म्हणून आमंत्रित केल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी भाजपच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं। तसंच जयंत पाटील, एकनाथ शिंदे भेट, परिसीमानाचा मुद्दा, सोनम वांचूक यांच्या उपोषणापासून केंद्र व राज्यातील संभाव्य फेरबदलांपर्यंत विविध विषयांवरही त्यांनी भूमिका मांडली। हे काय लग्नाचं आमंत्रण नाही। लग्नासाठी फार आग्रह केला जातो, पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक, परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांनासुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत, हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाच्या जी व्यक्तिमत्व आहेत, आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहोत।